हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब नसलं तर सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग त्याला सुरुवात करूया. मित्रांनो, माझं नाव अमित आहे आणि माझं वय 28 वर्ष आहे. गावाच्या मुख्य रस्त्याला लागून असलेले ते छोटेसे टेलरचं दुकान, बाहेर लटकलेला फिक्कट फलक, सुहासिनी लेडीज टेलर, वय 34 वर्षे आहे. ती दिसायला खूपच सुंदर आणि आकर्षक होती. दुपारची वेळ, दुकानात शांतता, मशीनचा हलकासा आवाज आणि कपड्यांचा सुगंध. मी आत पाऊल टाकलं तेव्हा ती मशिनीजवळ बसलेली सुहासिनी, साधी साडी पण डोळ्यात आत्मविश्वास. काय शिवायचं आहे? तिचा आवाज मृदू पण ठाम. मी कापड पुढे केले. ब्लाऊज थोडं खास हवंय, मी म्हणालो. ती हसली. मग मोजमाप घ्यावी लागली. ती मापीत हातात घेत माझ्या जवळ आली. अंतर कमी झालं तसं हवेतील ताण जाणवू लागला. पीत कापडांवरून सरकत होती, काळजीपूर्वक, व्यावसायिक, पण नजरा त्या जरा जास्तच थांबत होत्या. इथे थोडीशी सैल ठेवू? ती म्हणाली. तुम्ही सांगाल तसं. मी क्षणभर तिच्या बोटांनी पीत आवळली. मशीनचा आवाज थांबला. दुकानात शांतता आणि त्या शांततेत धडधड ऐकू येत होती. ती मागे सरली. वहीत माप लिहिली. 2 दिवसात येईल. मी मान हलवली. पण बाहेर पडताना जाणवलं, ही फक्त शिवणकामाची सुरुवात नव्हती. दुसऱ्या दिवसाची काही कारण काढून मी परत गेलो. कधी बटन, कधी डिझाईन. तीही शांतपणे ऐकायची. हळूहळू संवाद वाढत गेला. हवामान, काम, आयुष्य इथे बसता का? ती म्हणाली. एकदा मी खुर्चीत ओढली. आमच्यातील अंतर पुन्हा कमी झालं. ती कापड पसरत म्हणाली. डिझाईन साधं ठेवलंय पण उठावदार. मी हसलो. तुमच्यासारखंच. ती नजर चुकवून हसली. त्या हसण्यात काहीतरी न बोललेलं होतं. ब्लाऊज तयार झाला. मी घ्यायला गेलो. फिटिंग बघूया, ती म्हणाली. आरशासमोर उभी राहून ती छोट्या सुधारणा सांगत होती. इथे थोडं, इथे थोडं. शब्द साधे पण आवाजात ऊब. ठीक वाटतंय? तिने विचारलं. खूप. मी क्षणभर. आमच्या नजरा भिडल्या. त्या नजरेत बोलण्यापेक्षा जास्त काही होतं. एक शांत स्वीकार. ती हलकेच म्हणाली. कधी कधी कामातून नातं तयार होतं. मी मान हलवली. शब्दांची गरजच नव्हती. ब्लाऊज मिळाल्यानंतरही भेटी थांबल्या नाहीत. कधी धागा, कधी बदल करणार. छोटी पण ओढ खरी. दुकानात येताना आत्ता मशीनपेक्षा आधी तिचा आवाज ऐकू यायचा. आज उशीर झालाय, ती हलकेच म्हणाली. कामात अडकलो. मी. दोघांनाही माहीत होतं हे अर्धसत्य आहे. बाहेरून लोकांची ये-जा, आत मात्र वेगळीच शांतता. ती कापड घडी करताना म्हणाली. लोक काय म्हणतील याचा विचार कधी कधी जड होतो. मी उत्तर दिलं नाही. फक्त टेबलवरची रेषा पाहत राहिलो. पण मन ते ऐकत नाही. ती पुढे म्हणाली. त्या वाक्यानंतर काहीच बोललो नाही. शब्दाऐवजी नजरा होत्या. संयमाच्या पण प्रामाणिक. एक दिवशी पावसाने रस्ता ओस पडला. दुकान अर्धवट बंद. बाहेर सरीचा आवाज. थोडा वेळ थांबता का? तिने विचारलं. मी मान हलवली. आम्ही समोरासमोर बसलो. टेबलावर कापड, मध्ये अंतर आणि त्या अंतरात दडलेली ओढ. तिने चहा ठेवला. बोटं क्षणभर भिडली. दोघांनाही लगेच हात मागे घेतले. पण त्या स्पर्शाने उरलं सगळं सांगून टाकलं. आपण योग्य तेच करायला हवं, ती हळूच म्हणाली. हो. मी. आवाजात संयम, नजरेत भावना. तो क्षण फेड टू ब्लॅक, जिथे काही घडलं नाही पण बरंच काही ठरवलं. पुढच्या भेटीत ती जरा शांत होती. कामाचं कौतुक केल्याबद्दल धन्यवाद, मी म्हणालो. ती हसली. नेहमीसारखी पण थोडी गंभीर. काही नाती नाव न देता टिकतात, ती म्हणाली. मी मान हलवली. मी दुकानातून बाहेर पडलो तेव्हा समजलं, हे नातं उघडं नव्हतं पण खोटंही नव्हतं. मोजमापाच्या
आड लपलेली ही जवळीक, आधारातली, मर्यादेतली, आयुष्यभर सोबत राहणारी. तर मित्रांनो, कशी वाटली आजची कथा कमेंट करून सांगा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवनवीन कथेमध्ये आणि ऐकत राहा आपल्या गप्पा गोष्टी मराठी स्टोरी चॅनल. भेटूया अशाच नवीन कथेमध्ये. तोपर्यंत